हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे चैत्री एकादशीचा. एकादशी म्हटलं की आमच्यात महिन्याला भाऊ म्हणजेच माझे सासरे पंढरपूरला जातात. मग ते पंढरपूरला गेलेले होते सकाळी लवकर उठून. तर इथे दीदीने देवपूजा करून घेतली. तर नंतर मुलांच्या पप्पांना एकादशी नव्हती. मग त्यांच्यासाठी मी थोडीशी गवारीची सुक्की भाजी बनवणार होते, वरण भात वगैरे करणार होते आणि आम्हाला खिचडी होती. तर इथे मी तेलामध्येच जिरी मोहरी वगैरे टाकून गवारीची शेंग शिजवून घेतली होती आणि नंतर आपला काळा मसाला आणि कूट वगैरे टाकून कोथिंबीर टाकून एकदम छान अशी ही आपली गवारीची शेंग तयार झाली होती. गरम गरम चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर ही गवारीची शेंग एकदम छान लागते. तर नंतर वरण भाताचा कुकर वगैरे लावून घेतलेला होता. वरण वगैरे फोडणीला टाकून घेतलेलं होतं आणि शेंगदाणे भाजून ठेवले होते. म्हणतात ना, सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी एकादशी धरली होती. मुलांनाही एकादशी होती आणि मग त्यांच्यासाठी खिचडी मला लवकर करायची होती. परंतु ठरवल्याप्रमाणे आपण काहीच होत नाही त्या पद्धतीमध्ये सकाळची लाईट जाऊन बसली. मग शेंगदाणे बारीक करायचं म्हटलं की इन्व्हर्टर वर नाही होत. मग त्याच्यामुळे लाईटीची वाट बघत बसलो. तर इकडे तोपर्यंत सासूबाईंनी ज्वारीच्या पापड्या करायच्या होत्या. त्याच्यामुळं दळायचे होते. म्हणजे आमच्याकडे याला बेटकं म्हणतात. मग ते ज्वारी पाण्यातून वगैरे काढून तांदूळ वगैरे असं सुकायला ठेवलं होतं. फायनली 12 वाजता लाईट आली आणि नंतर मी खिचडी हलवायला घेतली आणि नंतर देवाला वगैरे नैवेद्य दाखवून आम्ही सर्वांनी